अनंत ब्रह्मांड
हरी हा बालक नंदा घरी. बाबा असे थोडी साईडला सरकत आवाज येते. पुढे पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. मला इकडे नाही तुम्ही विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडी घेती. नवल केवडे केवडे नकळे कानुबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कानुबाचे कोडे. प्रमाणं भवाब्दे रिदमामकानां नितंब कराभ्यां धृतो येन तस्मात्. विधातृ असतय धृतनाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा कुरु प्रथम कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम. खलानिशवादापनुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल विठ्ठल. हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त श्री सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री. कसं शांत बसा सर्व. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचय आहे. आणि भगवान परमात्म्याचा आगळा आणि भक्ती आगळा वेगळा भक्तीचा अलौकिक सिद्धांत प्रतिपादन करणारा. भक्त अनुग्रहार्थ तो भगवान परमात्मा बालक सुद्धा होतो. वास्तवात त्याचं स्वरूप जर वर्णन करू गेलो तर अनंत ब्रह्मांडाचा रचयिता तो आहे. अनंत ब्रह्मांडाचा निर्माता तो आहे. अनंत ब्रह्मांड त्याने त्याच्या इच्छा शक्तीने निर्माण केले. असा तो भगवान परमात्मा नंदाच्या घरी तो बालक बनलेला आहे. असे सुंदर भक्तीचा आविड सिद्धांत प्रस्तुत अभंगामधून महाराजांनी वर्णन केला. विडाला ज्यावेळेस भक्त भक्ती करतात बस त्या भक्तीचं ऋण भगवंतावर होत असतं. ते ऋणवन पै देखोन अंगी, मी आफुल्याच उत्तीर्णत बालागी. भक्ताची आतन त्यागी परिचर्या करी. भक्त जी भक्ती करतात त्या भक्तीचं ऋण देवावर होत असतं. आणि म्हणून विश्वव्यापक भगवान परमात्मा त्यांच्या घरी ते ऋण फेडण्यासाठी अवताराला येत असतो. ते ऋणवन पै देखोन अंगी, मी आफुल्याच उत्तीर्णत्वा लागे. भक्ताची आतनु त्यागे परिचर्या करी.
असा हा भक्तीचा आविष सिद्धांत प्रस्ताभंगामधून सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय माझ्या दृष्टी इष्ट आहे. गेली अनेक वर्षाची दिव्य परंपरा लाभलेला वार्षिक उत्सवामध्ये हरी कीर्तनाची सेवा, काल्याची सेवा आमचे जिवलग मित्र तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय दिगंबर महाराज दिसे तथा आदरणीय सुरेगावकर मामा यांच्या प्रेमापोटी आणि शिवराज महाराजांच्या आमंत्रणाच्या पोटी हे तुमची सेवा करण्यासाठी मी आज उद्युक्त झालो. अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये चालू असणारा हा कीर्तन महोत्सव आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्त आप्पास्वामी महाराजांची भक्ती करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. फक्त कीर्तनाला उशीर झाला एवढीच गोष्ट झाली, दुसरं काही नाही. लाखो लोक आहेत, हजारो लोक आहेत आणि चाचणीवर असतं कोणतंही काम. जे गुलाबजामुन करत असताना महिलांना माहिती चाचणी थोडी एक दोन जरी येडा शिल्लक झाला आणि चाचणीतून गेलं तर ती साखर कडक होते, जामून त्याच्यात भिजत नाहीत, मुरत नाही आणि कमी झाला तरी गोडीला येत नाही. तसं आम्हाला दिलेली वेळ थोडी वेगळी होती आणि म्हणून आमच्या हिशोबाने चाचणी होती. तुमच्या दरवर्षीचा असेल व्यवस्थित असेल पण आम्ही त्याच्या बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आजचं आमचं कीर्तन जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणजे आवाक होऊन जा. कळंबच्या समोर 5-10 किलोमीटर हाशेगाव नावाचं गाव आहे आणि हाशेगाव ही सामान्य नाही एखाद्या कीर्तनकाराच्या गावातलं असतं तर यदा कदाचित ते मागे पुढेही करता आलं असतं. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हाशेगावकर म्हणजे वारकरी संप्रदायाची जेवढी कीर्तनकार आहेत त्यांचे अध्यक्ष, त्या अध्यक्षाच्या गावामध्ये सासूला कुठेही कामं मनानं करता येतात पण सासूच्या समोर मनानं करता येत नसतात आणि म्हणून थोडी घालमेल झाली, दुसरं काही नाही. हासेगावकर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायात ज्ञान सिंधू त्यांना पदवी आहे. त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन असल्यामुळे आणि कीर्तनाची वेळ 8 वाजता आहे. गाडी छोटी आहे माझी, बलेनो कार आहे आणि तिला काय हनुमानगीर नाही. हनुमानगीर असता जुन्या काळातला तर नक्कीच मी पोहोचलो असतो पण तरी सुद्धा आप्पास्वामी महाराज मला तिथं पोहोचतील, भगवान मुंगसाजी महाराज मला तिथं पोहोचवतील अशी दृढ इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या वाङ्मयीन सेवेला आरंभ करतो. आप्पास्वामी महाराजांची भक्ती आमच्यासाठी काही नवीन नाही. सर्वात अतिशय अतिप्राचीन शेकडो मंदिर आहेत ते महाराष्ट्रामध्ये आप्पास्वामी महाराजांचे आहेत आणि आप्पास्वामी महाराजांचं दैवत म्हणजे हे जागृत दैवत आहे आणि देव जागृत कधी राहत असं माहिती आहे तुम्हाला? ज्या गावची लोक जागी असतात त्या गावचा देव जागी असतो. ज्या गावची लोक जागी असतात त्या गावचा देव जागी असतो. गावाची लोक जिथे झोपलेली असतात तिथला देवही झोपत असतो. लक्षात घ्या, जसं माणसानं केलं तसं देवही करतो. मागच्या काही दशकाच्या पूर्वी सगळी गणपती मंडळ दारू पित होते, अध्यक्षापासून सदस्यापर्यंत. 1993 साली गणपती दीक्षा झाली की आपले सगळेच भक्त जर 100 मिली घ्यायला लागले तर मग आपणही एकदा घेऊन पाहू म्हणून 1993 साली गणपती बाप्पाने घेतली आणि म्हणून 1993ला किल्लारीचा भूकंप झाला आणि लाखो लोकांचं त्या ठिकाणी जीवितहानी झाली, घरं उद्ध्वस्त झाली. अजूनही किल्लारीचा संसार पूर्ववत होण्यासाठी काही दिवस लागतील. म्हणून जसं माणसाची श्रद्धा असते, हे तामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, जसा मनुष्य भक्ती करतो तसा देव होत असतो. आणि म्हणून आपली गोथी परिसरातील पंचक्रोशीतील सगळ्यांची भावना सद्गुरू आप्पास्वामी महाराजांचे विषय आहे आणि आम्ही ज्या स्थानावरून येतो ते रिसोडच आहे. रिसोडला आप्पास्वामी भगवंताची फार मोठी ज्वलंत समाधी आहे
जिथे आजही आप्पास्वामी महाराज आपल्या नगराचं ऋषीवट नगरीचं रक्षण करत असताना श्वेत घोड्यावरून फिरत असतात आणि भक्ताचं संकट दूर करत असतात. असा देव नाही त्रिभुवनामध्ये जो भक्ताच्या रक्षणासाठी ऑन ड्युटी आहे म्हणून. बाकीच्या देवाने डोळे बंद करून घेतले, काय करायचं ते तुम्ही करा, पण आप्पास्वामी महाराज मात्र आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहेत. आज रोजीही ते सगळीकडे संचार करून भक्ताचं संरक्षण करतात. भाग्यवंत होता भुंडाला. या जगाचं कल्याण करण्यासाठी भगवान सदाशिवाने नाना प्रकारच्या अवतारामध्ये अवतरित झाले, अनेक आहे. आणि म्हणून त्यापैकीची एक विश्व कल्याणासाठी देव नाना प्रकारे नटत असतो. आणि त्यातलंच नटण्याचं एक प्रतीक म्हणजे संत सद्गुरू आप्पास्वामी महाराज. तोच देव नानात्वाने नटत असतो. कधी तोच गजानन महाराज होतो, कधी तोच मुंगसाजी महाराज होतो, कधी तो वरुडी तेसे महाराज होतो, कधी तोच आसरोबा महाराज होतो, कधी तेच नामदेव महाराज होता. याचा जर विचार करू गेलो, हो न देशी त्याची जाणीव तू कवना, करोनी गण गण गणात बोते या भजना, बोते या भजना, धाता हरिहर गुरुवर तुझे सुख सदना, जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नैना, जय देव जय देव. जिकडे पाहावा तिकडे तूच नटलेला आहे. कधी गजानन महाराज रूपात येतो, कधी आप्पास्वामी महाराज, जेणेकरून ही लोक एका सूत्रधारेमध्ये बांधून ठेवायची. केवढाही नेता तुमच्या गावात झाला असता तरी एवढी लोक एका जागेवर आणू शकले नसता. आज ते काम आप्पास्वामी महाराजांनी केलं. सगळ्या जाती धर्माची, विभिन्न प्रांताची, विभिन्न भाषेची, विभिन्न शिक्षणाची, विभिन्न व्यवसायाची, विभिन्न पेशाची, विभिन्न नोकरीची, विभिन्न उद्योगाची माणसं एका मंडपाच्या सावलीमध्ये बसवण्याची शक्ती आप्पास्वामी महाराजांची आहे. हे सगळं काम ते करतात. जिकडे पावे तिकडे तू दिससी नैना, जय देव जय देव. आणि ते आल्यानंतर मुंगसाजी महाराजांचा फोटो पाहिला, खूप ऊर भरून आला. कारण आम्ही मुंगसाजी महाराजांच्या परंपरेतले आहोत. संत मुंगसाजी महाराजांच्या 30व्या अध्यायामध्ये आमच्या घराचं, आमच्या गावाचं वर्णन येतं. मुंगसाजी लीलामृत ग्रंथ वाचा. आणि संत गोपालेश्वर महाराज, गोपाळराव पिसाबाई हे प्रकरण आहे, त्यामध्ये आमच्या गावाचं वर्णन येतं. आणि संत गोपालेश्वर महाराज म्हणजे माझ्या घरामध्ये त्यांनी देह ठेवलेला आहे. त्या गोपालेश्वर महाराजांच्या कृपेने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो. आणि म्हणून मुंगसाजी महाराजांना इच्छा झाली असेल की आपल्या लेकराला इथं बोथीला पाठवावं खाल्याच्या कीर्तनासाठी. आणि म्हणून मुंगसाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि असं वाटलं मी दुसरीकडे नाही गेलो, मी माझ्याच घरी आलो. कुडालं भक्ती होईल तसा तसा देव रूप धारण करत असतो. वास्तवात तोच आहे, नानात्वाने नटलेला तोच आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुनी उरलाच्या रात्री, भरुनी उरलाच्या रात्री, आमच्या संप्रदायाकडून शिकावं. महाराजांना घाई जायची तर एका वाक्यात उत्तरे द्या, चाली तसे एका वाक्यात. हे असं संसारात नसते. बायको नवऱ्याला म्हणते की बेसन करू नको, ती करते बेसनच. ते उडदात डाळ करू नको, ती करते उडदात डाळ. आणि म्हणून घरात भांडणं होतात. भांडे आदळण्याचा आवाज कशासाठी येतो? काय भूकंप थोडं होतो का नेहमी? घरामध्ये एकच पिक्चर लागेल असतो, दे दना दन. संप्रदायाकडे यायला लागते. महाराजाची मुवमेंट लक्षात आली, चालही तशीच आहे. देव नटला नानापुरी, भरुणी उरला चराचरी, चराचरात मग तो भगवान परमात्मा आहे. जिकडे पहावा तिकडे तोच आहे. कधी आप्पास्वामी होईल, कधी मुंगसाजी महाराज होतो तो, नाही का? काय महाराज मुंगसाजी महाराजांचा अधिकार आहे. मला नाही वाटत तिथं कोणाच्या बारशाला आई भवानी आली असेल.
मुंगसाजी महाराजांच्या बारशाला साक्षात नामकरण करण्यासाठी आईसाहेब तुळजाभवानी तुळजापूरहून मुंगसाजी रायाचे दर्शन नानात्वाने नटलेलं आहे. मुंगसाजी माऊलीचं गमाईचं कूस धन्य झाली, गमाई भाग्यवंताची यादी करली. अरे गाव अनेक आहेत, परंतु गावाच्या पुढे देव संज्ञा येण्यासाठी तिथे देवाला अवतार धारण करावा लागतो. पंढरपूर तर संभाजीनगरला लागून पण आहे, पण त्या पंढरपूरला म्हणतात वाळूच पंढरपूर. आळंदी भरपूर आहेत, आळंदी महाराष्ट्रामध्ये, पण आळंदीच्या पुढे कंसात आळंदी लिहिल्या जाते देवाची आळंदी. तसं धामणगाव भरपूर आहे त्या महाराष्ट्रात, परंतु धामणगावचं पुढं काय लिहिलं असते? धामणगाव देव. काय लिहिलं असते? धामणगाव देव, धामणगाव देव, देव धामणगाव, धामणगाव देव. आणि म्हणून देवाने अवतार धारण केला. मग आई भवानीला कसं कर्म? तुळजाभवानी मातेनं मस्त गमाईच्या बाळंतपणासाठी नाना प्रकारच्या वस्तू घेतल्या. काय काजू बदाम वेगळेच होते तुळजाभवानीचे. आपल्या इकडे जर कोणाचं ऑपरेशन झालं ना खारका भेटतात, असं वाटते ती दवाई जरी घातली रोडवर तर बारीक होणार नाही ती खारी. तुळजाभवानींना अशा खारका आणल्या होत्या, बापरे, त्या गोल्डर असं खोबरं होतं. हा 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 हा, महाराजाची ढेरीच फक्त उलटी करेल बुडवले असे खोबरं आणलं होते भवानीने. आंग्र टोपरं आणलं मुंगसाजी रायासाठी, आणि मुंगसाजी माऊलीला घातलं. गमाईने सांगितलं, माय कोण्या घरची दिसते का तू? नक्कीच तू या लोकातली नाही. कुठली आहे तू? तुझं नाव काय? रंभा आहे का, उर्वशी का, मेनका आहे का, तिलोत्तम आहे? कोण आहे तू? पण तुळजाभवानी परिचय कसा दी? तुळजाभवानी मुंगसाजी रायाचे पाय आपल्या माथ्याला लावून घेतले, जीवन धन्य घेतलं, करून घेतलं. आणि गमाईला सांगितलं, गमे भाग्यवान आहे तू, साक्षात देव तुझ्या पोटी जन्माला आला. असे नानात्वाने तो देव नटलेला आहे. कधी तोच नामदेव होतो, कधी तोच तुकोबराय होतो, कधी तोच नाना प्रकारे महाराज वर्णन करतात. धरियेली सोंगे अवघियेने पांडुरंगी, अवघियेने पांडुरंगे, अवघियेने पांडुरंगे. धरियली सोंगे अवघियेने पांडुरंगे. हे त्याचं सोंग आहे. आप्पास्वामी महाराज त्याचं सोंग आहे. तुकडोजी महाराजांनी सांगितलं तो किती मोठा आहे. चिठी से अनु परमाणु बना, फिर जीव जगत का रूपनिया. आवाज खायला लागले. कै सौंदर्य वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सगळ्या खुलासा केला. हर देश में तू, कुठे नाही तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक. कधी कधी तोच लहान म्हणतो महाराज. चिठीहून, चिठी से अनु परमाणु बना, फिर जीव जगत का रूपलिया. हे जीवजंतू त्याचीच आहे. काही तिकडे मिठाई घ्यायला लागली, काही इकडे मुरमुरे एखाद ते कालवायला लागली, ते त्याचं सोंग आहे. पहा कसं हार घालून उभं आहे, ते त्याची सोंग आहे. ते सोंग त्याचंच आहे. पहा लग्नातलं बाशिंगी सरलं म्हणून आता 2 तुरी लावले त्या टोपी. हे सोंग त्याचंच आहे, हे सोंग त्याचंच आहे. शिवराज महाराज सोंग आहे, वाजवणार सोंग त्याचंच आहे, कीर्तन करणार, हे युट्यूब चॅनलवाला सोंग त्याचंच आहे. आवाज कमी जास्त करते, हे सोंग तर लय सोंगाडे, हे त्याचंच आहे. याच्यात काही झोपणारी सोंग त्याचीच आहेत, हे सगळे सोंग. आणि म्हणून नानात्वाने नदी फार व्यापक आहे तो. तुका म्हणे आकळ आहे सकळा व्यापक, सकळा व्यापक, सगळ्यांमध्ये अनुस्यूत आहे. एक हो देव सर्वभूतेषु गुढा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. त्याची व्यापकता वर्णन करत असताना शब्दापुरे पडले वेदाला. एको देव सर्वभूतेषु गुढा, सर्वभूत मात्रांमध्ये भरून उरलेला आहे तो. आणि म्हणून सर्वभूतेषु गुढा, सर्वव्यापी, सर्वांमध्ये व्यापलेला आहे. याच्यातला असा एकही नाही की ज्याच्यामध्ये देव नाही. सगळ्यांमध्ये देव भरून उरलेला आहे.
सर्वभूतेषु गुणा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा नाना रूपाने नटतो. कधी वृक्ष बनतो. हे सौंदर्य वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा तू एक अशी व्यापकता आहे त्याच्यामध्ये. काय सुंदर सुंदर वृक्ष आहे तो कधी आणि आपल्याला वाटते आपण लावले ते वृक्ष, आपण नाही. हो इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला. एक फुलाची कलम लावली त्याला जर चांगले फुलं आले ना तर अभिमान येतो माणसाला. मी लावलेलं झाड आहे, मी लावलेलं झाड आहे. पण हे झाड आपण नाही लावलं, लक्षात घ्या. याला फुलं आणण्याची किमया वेगळी आहे. इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला. अभिमानाला यायचं नाही. कोणी म्हणायचं नाही मी शिक्षक झालो, कोणी म्हणायचं नाही मी डॉक्टर झालो, कोणी म्हणायचं नाही मी तहसीलदार झालो, कोणी म्हणायचं नाही मी शिक्षक झालो, कोणी म्हणायचं नाही मी वकील झालो, कोणी म्हणायचं नाही मी कोणीच नाही झालो. सगळ्यांचं काही ना काही होतं आपल्याला दिलेलं आहे. निरर्थक एकही नाही आहे जगामध्ये. मच्छर सुद्धा उपयोगीच आहे, निरुपयोगी भगवंत वस्तू बनवतच नाही. आणि देवाने आपल्याला या गोष्टीसाठी निवड केलेली आहे. ही किमया अद्भुत त्याची, त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. तर तर की कठपुतली को नाच नचाने वाला. नाना प्रकारच्या कठपुतलीला नाचवणारा तो एकच आहे. याच्या मागे दोरे ओढणारा तोच आहे, दुसरा कोणी नाही. आपल्याला वाटतं माझ्यामुळे होतं, अजिबात नाही. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा हलवी सूत्र. बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष. हे 84 लक्ष जीवजंतूचा अधिष्ठाता तोच आहे. सगळ्या 84 लक्ष योनी मात्रांचा निर्माता आणि धाता तोच आहे महाराज, दुसरा कोणी नाही. अजिबात अभिमानाला यायचं नाही कधीच की मी आहे म्हणून सर्व आहे, मी आहे म्हणून सर्व. एवढ्या माणसाचं नियमन होतं. आता एक तरी माणूस बोलायला लागला याच्यात विचार करा. इथे जेवढे माणसं आहेत तेवढे चोपदार जरी केले तर एवढी शांती नाही होत निर्माण. सूत्र आवरले आप्पास्वामी महाराजांनी, सूत्र आवरले आता की कीर्तन ऐका म्हणून. ही नियमन त्यांच्यामध्ये आहे. काय शक्ती हो देवाची खरं, अशी शक्ती. बरोबर हिवाळा संपला की उन्हाळ्याला सुरुवात होते, उन्हाळा संपला की पावसाळ्याला सुरुवात होते, पावसाळा संपला की हिवाळ्याला सुरुवात होते, हिवाळा संपला की आता लागलीच चुणूक लागायला लागली आता उन्हाळ्याची. कसं काय कंट्रोलिंग पॉवर आहे त्याचं? नेमकं ऍडजस्टमेंट सिस्टीम कुठे आहे? या साऊंड सिस्टीम वाल्याकडे एक सिस्टम असते. लाईट गेली की काय करते ते पलीकडे जाऊन ते जनरेटर चालू करते. एक गुटखा टाकला की मग इकडे लाईन दिली. तसं हिवाळ्याचा गुटखा कुठे आहे, उन्हाळ्याचा कुठे आहे? कोणच ठेवलं असतं बटन दाबून. ह्याची कंट्रोलिंग पॉवर भगवंताकडेच आहे. आणि सोमायेचे आडवस्त्र लावून एकटा हलवी सूत्र. बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष. म्हणून कधीच गुमान करायचं नाही, कधीच अभिमान करायचं नाही, कधीच 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 ममत्व वगैरे धारण करायचं नाही आणि त्याची भक्ती करत राहायची. महाराज तो सगळे सूत्रधार तो. म्हणून माझं एक भावगीत आहे, सूत्रधार तो विश्वाचा. संपूर्ण विश्वाचा सूत्रधार कोण आहे? तोच आहे, अधिपती आहे. एवढा मोठा तो जगदीश असून सुद्धा महाराज भक्ताच्या भक्तीला ऋणी होतो आणि तो यशोदेच्या घरी बालक बनतो. हेच महाराज अनंत ब्रह्मांड
घरी हरी हा बालक नंदा घरी, त्याचं व्यापकत्व विसरतो तो, त्याचा मोठेपणा विसरतो आणि लहान रूप धारण करतो भक्ताच्या घरी. अनंत ब्रह्मांडे वास्तवात त्याचं मोठेपण सांगता येत नाही कोणाला. माणसाला लहानाचं मोठं होतं येईल, पण मोठ्या माणसाला लहान होणं मग फार कठीण गोष्ट आहे. आतापर्यंत समाजामध्ये लहान माणसं कित्येक मोठी झाली, पण मोठी झालेली माणसं गावाला विसरली आणि ते लहान नाही होऊ शकत. पण देव आमचा असा आहे की महाराज फार मोठा झाला पण लहानही होतो. सुदामा ज्यावेळेस आला त्यावेळेस सुदामाची दीन दुर्दशा पाहिली. भगवान परमात्मा गळ्यात पडून रडू लागला. घरातून रुक्मिणी पाणी आणायच्या आधी भगवंताने आपल्या नयन कटाक्षाने नयनाश्रूंनी सुदामाचे पाय धुतले. एवढा मोठा भगवान परमात्मा पण भक्ताच्यासाठी लहानही होतो. हे फक्त भगवंतालाच ही गोष्ट आकलन झालेली आहे आणि तशी बोथीगावमध्ये सुद्धा आहे. आज सगळी आप्पास्वामी महाराजांची लेकरं नाना प्रकारच्या हुद्द्यावर आहेत, तरी सुद्धा आप्पास्वामी महाराजांच्या उत्सवामध्ये सगळी जन्मभूमीचा आश्रय करून इथं वापस आली. महाराज वर्णन करतात, आपुले ते देव पण नारायण आपण एखादा श्रीमंत झालो तर गरीबाच्या लग्नामध्ये वाढण्याचं काम करत नाही. का तर मी श्रीमंत आहे, त्याच्याकडे एकरभर जमीन आहे, मी मोठा आहे, व्यापारी आहे, उद्योगपती आहे, प्रसिद्ध, माझ्याकडे हुद्दा आहे, मी अमुक अमुक आहे. आणि म्हणून जर छोटस पद आपल्याला बाधा निर्माण करते गरीबाच्या लग्नामध्ये काम करण्याचं, देव पण विसरतो आणि भक्ताच्या घरी बालक बनतो. बालक एवढंच नाही, रास सुयज्ञ ज्यावेळेस झाला ना, भगवान परमात्म्याने पांडवाच्या घरी उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम केलं. आपुले ते देव पण नारायण विसरला. आईसाहेब लक्ष्मी मातेने स्वयंपाकाची सिद्धता केली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वाढण्याचं काम केलं. सोवळ्याने हरी वाढितो सकळा. आणि म्हणून आता नंतर महाप्रसाद याचं कोणीच समजायचं नाही की मी मोठा आहे म्हणून, कारण हा रास सुयज्ञच आहे. या रास सुयज्ञामध्ये उष्ट्या पात्रावळी उचलणं, इथे काम करणं, इथे धावणं, इथे सगळ्याच गोष्टी करणं ही सेवा आहे. आणि ही आप्पास्वामी महाराज आपलं 12 महिने रक्षण करतात, पण एका उत्सवामध्ये त्यांचे काम करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 12 महिने एकदा तुम्ही एक रिचार्जच मारायचा. आज सेवेमध्ये लक्ष घातलं 8 दिवस की 12 महिन्याची जबाबदारी तुमची आप्पास्वामी महाराज उचलतात. इतकी शक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला मोठेपण विसरता आलं पाहिजे. देव मोठेपण विसरतो. आपुले ते देव पण नारायण विसराला. आणखी किती नीच कामं करावीत हो, फार नीचातली नीच कामं भगवान परमात्म्याने केली. एवढंच नाही महाराज, सावतोबाची शेती खुरपावी का भगवंताने? किती लहान झाला पा सावतो महाराजाची शेती खुरपली. कबीराची शेले विणली. माझ्या जनीला नाही कोणी देव करी बेनीफणी. जनाबाईची बेनीफणी करत होतो भगवान परमात्मा. बेनीफणी करत होता. आपल्याला बेनीफणी करायला तर आपल्यालाच करावं लागतं नाही का. आणि घरी होत नाही म्हणून सोबत पिशवे वागवतात. सोबत ते काय म्हणतात त्याला, काय असते ते, पर्स. बाबांना सांगितलं घरी मेकअप होत नाही म्हणून जर तिथे गेलं फिका पडल, मिरवणुकीत गेलं डबल एक ते पिशवी असते संग कंडक्टरची. पहिल्या कंडक्टरकडे होती ती, फक्त त्याचा बेल्ट लंबा होता, यांनी आखूड केला आता. आणि मग 5च्या नोटा अलीकडून, 10च्या नोटा पलीकडून, 20च्या नोटा त्याच्या पलीकडून, 50च्या नोटा त्याच्या पलीकडून, अशासाठी होती ती कंडक्टरकडे पर्स. आता बायांनी हातात घेतले. आपला मेकअप फिका पडू नये तिथे गेलो डबल आता करता येईल म्हणून ते पिशव्या सोबत होतो. आपला नट्टापट्टा आपल्यालाच करावा लागतो. पण जनाबाईला नट्टापट्टा करायला साक्षात देव येत होता आणि जनाबाईची वेणीफणी करत होता. वेणीफणी करण्यासाठी देव येईलही आपल्या घरी, पण आपण देवासाठी कधी झटलो पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, देवासाठी आपण काहीतरी काबाड कष्ट केले पाहिजे. त्यावेळी भगवान परमात्मा आपलं सुद्धा काम करू शकतो.
इतली कामं केली भगवान परमात्म्याने. देवपणा विसरतो त्याचा, विसरोनी देवपणा, विसरोनी देवपणा. पुढे काय, उभा पंढरीचा राणा, उभा पंढरीचा राणा, हो विटोनी निर्गुणा, विटोनी निर्गुणा. रूप धरिले गोजी रे, रूप धरिले गोजी रे. देवपणा विसरतो देव. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं, देवा यदा कदाचित मोठं झाल्यानंतर लहान होता येते का नाही, त्यापेक्षा लहानच ठेवणं मला. लहानपण देगा देवा, देवा एवढं मोठं नको करू मला, की तुझ्या उत्सवात मला येता आलं नाही, येता येणार नाही, असं एवढं नको मोठं करू. एवढं मोठं मला कर की दरवर्षी केवढाही मुद्दा मला मिळाला, चाहे आमच्या माधवराव सर सारखा तहसीलदार का नो, आमच्या वागतकर सारखा शिक्षक का नो, एखादे आमचे API साहेब आहेत, खंदारे साहेब आमचा पोलीस अधिकारी का नो, पण या सोहळ्यामध्ये मला सहभागी होता आलं पाहिजे. एवढंच कर. नाहीतर मला IPS करशील, IAS करशील, कलेक्टर करशील, आणि मी तुझ्या सोहळ्यासाठी तुझी पालखी घेणार नाही, तुझी पताका घेणार नाही, तुझी पात्रावळी उचलणार नाही. देवा मला एवढं मोठं करूच नको. फार झालं तर मला रोज मजुरी कर, रोज मजुदार कर, काबाड काष्ट करी, परंतु तुझी सेवा 8 दिवस मनोभावाने करी. म्हणून मोठं झाल्यानंतर लहान होता येत नाही माय बाप, देवाला होता येतं लहान. तुकोबारांनी तर पहिलीच प्रार्थना केली पांडुरंगाला, लहानपण देगा देवा. काय मागणी होती तुकोबाराची. तुकोबाराची उंची आकाश एवढी, आणि तरी देवाला म्हणतात, देवा मोठं नको करू गड्या. आपल्याला प्रत्येकाची भावना आहे मोठं व्हावं म्हणून. मुंगी साखरेचा रवा. देवा लहान कशासाठी कर माहिती तुला, मुंगीला कोणी साखरच टाकतं. आणि म्हणून या महिला मंडळी ज्या देवाला येतात ना, आप्पा स्वामी महाराजांना मस्त मजा आहे तुमची. आमचंही गावचं संस्थान असंच आहे, गावापासून संस्थान अंतर असलं पाहिजे, 4-2 पावलं झिजली पाहिजे देवाकडे जात असतात. असाच देव आणि असाच घर. मग आपलं खरकट पाणी पण कुठं, हुर देवाच्या अंगावर आहे का नाही, सडा पण देवाच्या अंगावर, आपल्या शेळ्या पण कुठं, देवाच्याच मंदिरात, सोयाबीन वाळू घालायची देवाच्याच मंदिरात. असं मंदिर इतकं दूर पाहिजे. खूप आनंद वाटला मंदिर पाहून. आज तर आमच्या शिवराज महाराजांनी आज समाधीमध्ये नेलं, आणि मी पण आत विवरात नेलं जिथे महाराज बसत होते. मी सुद्धा आप्पा स्वामी महाराजांना म्हटलं, देवा आता याच्यापेक्षा मोठं नको करू, पण जास्त मोठं करशील तर ते विवरात उतरता येणार नाही, आणि एकदा जर उतरलं तर JCB आणून बाहेर काढायला लागेल. याच्यापेक्षा नको मोठं करू आता. लहानपण देगा देवा. लहान का व्हायचं तुकोबारा, हो तुकोबारा लहान याच्यासाठी कशासाठी व्हायचं. देवाने सांगितलं, तुकोबाराने सांगितलं, लहान याच्यासाठी व्हायचंय की मुंगीला कोणी साखर टाकते, आणि हत्तीला मात्र ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे करावा. काय काम नाही केली देवाने. एवढा मोठा देव यशोदेच्या घरी बालक बनला. हो बालक बालक. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाचा रचयिता आहे. विष्टव्यामिदम कृष्णम एकांश नसते तो जगत. एवढी सगळी ब्रह्मांड रचली ना देवाने, एका अंशावर स्थित केली. एका अंशावर माहिती आहे तुम्हाला अंश म्हणजे कशाला म्हणतात. प्रत्येकाने आपला केसाचा एक भाग, केस डोक्याचा एक केस काढा, आणि त्याचा आग्रटोक घ्या. आग्रटोक केसाच्या शेंड्या इतकी जागा, आणि तेवढ्या जाग्यावर भगवंताने हे सगळं ब्रह्मांडाची रचना केलेली.
आपल्याला दिसतं आपलं शेत, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला राष्ट्र, आपला देश, विदेश हे सगळं जरी असेल, पण भगवंताची एका रोमावर एवढी उभी केलेली, एवढा मोठा देव असतो सुद्धा नंदबाबाच्या घरी तो बालक बनला. अनंत ब्रह्मांडे उदरी अरे हा बालक नंदा घरी. महाराज कस काय झालं बालक बनला? नाथ महाराज म्हणतात मी ते नवल पाहिलं. काय नवल पाहिलं? नवलाचे नवला समजावून सांग. एकनाथ महाराज म्हणतात माझ्या डोळ्याने मी बघितलं. आता तुम्हाला बोलावं लागेल सगळ्यांना. सागर मोठा का रांजण मोठा? बोला बोला ट्रिंग ट्रिंग. सागर मोठा का रांजण मोठं का समुद्र मोठा? हे तळ. हे तळ दाखवूनच महाराजांनी या गावात आणलं. म्हणजे तळ्याच्या पुढे या. गेलो तर पुढच्या बोटी गावात. बरं झालं तिथे गेलो तर लवकर कीर्तन संपून आतापर्यंत परभणीच्या पुढे गेलो असतो. पण जायची व्यवस्था नसती झाली. समुद्र मोठा आहे. बस बस घ्या. नवलाचे नवलाजी म्या देखिले सागराचे पाणी रांजणाशी आले. हा महत्वाचा विषय. विक्षेप पूर्ण विडाला विडाला सागर मोठा का रांजण मोठा? सागर मोठा. सागराची गैराई अद्याप पावी तर कुणालाही कळली नाही. एक जगदंबेचं गीत नवरात्रात ऐकलं जातं, ते क्षपक आहे. सागर की गहराई का जैसे कोई अंत न पावे, मैया जी तेरी माया समज न आवे. भवानी आणि समुद्राची गहराई अद्याप पावी तो कुणालाही मोजता नाही. समुद्र किती खोल आहे आणि किती मोठा आहे. तसाच भगवान परमात्मा आहे महाराज. मग भगवान परमात्मा जसा मोठा आहे, पण एकनाथ महाराज म्हणतात समुद्रातलं पाणी रांजणात आलं. समुद्रातलं पाणी रांजणात येणं म्हणजे विश्वव्यापक भगवान परमात्मा छोट्याशा अंतकरणात येणे. अनेक भक्तांनी आणलेलं आहे. बिल्वमंगळ, संत सावता महाराज, मारुतीराय. मारुतीराय तर एक देव नाही, देव पंचायतन. तुमच्या आमच्या छातीमध्ये ग्रामपंचायतच आहे फक्त. काय आपली जर छाती चिरली तर ग्रामपंचायतच दिसते, पण ग्रामपंचायत म्हणजे मारुतीरायाच्या छातीमध्ये 5 माणसं बसवली मारुतीरायाने. एवढं मोठं अंतकरण असू शकतं का? असतं. ते कशाने मोठं होत असतं अंतकरण? भक्तीने. आणि ते त्यांनी केलं. आणि म्हणून व्यापक भगवान परमात्मा नंदबाबाच्या घरी अनंत ब्रह्मांडाचा रचयिता भगवान परमात्मा बालक बनला. हेच नवल आणि कोडं मला उलगडत नाही दुसऱ्याच्या नात.
नवल केवडे केवडे नकळे कानबाज. नवल कशाला म्हणतात? नवल वंडर, फूल, आश्चर्य कशाला म्हणतात? नवल अघटित घटना घडते त्यावेळेस त्याला नवलाव म्हणतात. बापरे, कसं काय वास. शेळीने एक वासरू दिलं, शेळी वासरू देत असते का? ते नवलच. शेळी काय दी? बोकड दी, एखादी शेळीच दी. वानेरणीला माणूस झाला, कसं होईल? आश्चर्य आश्चर्य. नाथ महाराज म्हणतात ते आश्चर्य आम्ही पाहिलं. तुकोबराय म्हणतात नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कानोबाचं तर कोडच उलगडत नाही. जगाचा मालक असून नंदाच्या घरी बालक बनतोच कसं, हे नवलच आहे. एवढा व्यापक भगवान परमात्मा, इतकी शक्ती देवाची, आणि तोही देव बालक बनतो. भक्तीने देव पाहिजे असा होतो, जसा पाहिजे तसा. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देव पाहिजे असा करायचा असेल तर भक्ती नावाचं रसायन आहे. रसायन म्हणजे शब्द कोणता आहे? रसायन शब्द मराठी आहे आणि इंग्लिश मध्ये त्याला केमिकल म्हणतात. काय म्हणतात? केमिकल. केमिकलची अशी पॉवर असते, केमिकल काहीही करतो. एके दिवशी मी नगरला गेलो, टाळ आणायची होती आणि मग टाळ आणायची असल्यानंतर 30 जोड आणायची होती. किती? 30. आणि मग त्या कारखानदाराकडे ऑर्डर दिली. म्हटलं मला 30 टाळ पाहिजे. तो त्याने सांगितलं मला देतो, पण देतो देतो म्हणून म्हणून असंच होऊ लागलं. जसं आज झालं, दिंडी पोचली महाराज, पोचली म्हणून आता कीर्तनच सुरू. आणि इथं आल्यावर आले माणसाच्या अंगात मग फुगड्यान गिगड्यान, ज्याला कधीच मिळ नाही फुगडीचा ते बिन बेंडकेत असं करू लागला. म्हणजे मसाड थोडं इथं म्हणजे जाईल बोगळून ती कधीच नाही. ते बिन त्याला उल्हास आला. पहिलाच फाल्गुन मासात त्याच्यात उल्हास. अरे बाबा मग लांब जायचं तिकडे, तुला जायचं असं लांब जा, आमचा एकच दिवस आहे. ते असं ज्यावेळेस कधी पुन्हा ज्यावेळेस योग येत असतो त्यावेळेस मनुष्य वेळ राखून काम करत असतो. कुचराई करण्याची येत नाही. नगरला गेलो, असा महाराज आता देतो आता देतो. 10 वाजता बसला आणि मला असं दूरवर कीर्तन होतं विदर्भामध्ये, बुलढाण्याच्या शेजारी. 30 जोड कधी फिटिंग होईल? त्यावेळेस त्याची बायको आणि तो गरा 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 असे तार वाकत होता. जे खिळे असतात नाही, खिळे, त्याची बायको अशी तार वाकवत होती. मला असं वाटलं आपण रिकामं बसलो ना, आपणही तार वाकवू लागू खिळे. मी असा खिळा करायला गेलो तर तो काही वाकतच नव्हता. मग बजरंगबल्लीचं नाव घेतलं. जय बजरंगबल्ली, तोड दे दुश्मन की नल्ली. असा खिळा घेतला तर ते धोतर फाटून मांडीवर असा व पुरावा म्हटला त्यात. अरे बापरे, म्हणून इतकं कठीण. पण त्याची बायको अशी होती की एकदम सडपातळ, सिंगल पिस्टनची. आणि मी पाहिलं तर डबल पिस्टनचा 16 टायरची गाडी. असली सडपातळ जर फुकली तर बाई उडून पडल, अशी बाई खिळे वाकवते. आणि मला मात्र खेळा वाटत नाही. माझ्या पुरुषार्थावर मला संशय येऊ लागला, मी पुरुष आहे का कोण आहे, लाज वाटू लागली. मग त्याचं लक्ष गेलं, ते म्हणे याचं धोतर फाटलंय खिळे वाकवण्याच्या भानगडीत. त्याने माझ्याकडे पाहिलं, म्हणे महाराज अहो उगा कुटाणा करू नका म्हणले, हे खिळे वाकायचे नाहीत. म्हटलं का बरं? हे तुमची बायको कशी वाकवते? अहो म्हणे हे खिळे केमिकलमध्ये बुडवलेले आहेत, ते तुमचा वापरा बरं. मग त्याच्या बायकोच्या जवळच्या टोपल्यातला मी खेळा घेतला, ते बसलो खेळवत, जसा म्हणला तसा वाकू लागलं. मला असं कसं? मग तो खिळा घेतला. मग 4-2 खिळे टाळ करण्यासाठी मी मदत केली. मग मला कळालं की बाबा हा खिळा भक्तीमध्ये रसायनामध्ये बुडवल्यानंतर पाहिजे तसा होतो. तसंच एक भक्ती नावाचं रसायन आहे. तो जर मनुष्य भक्ती करतो ना, देव पाहिजे तसा होतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरून. अर्जुनाची घोडी धुतली हो देवाने. अर्जुनाचा रथी होय हा सारथी, बक्षे होय रेती सुदाम्याची. देखा नवलतया प्रभूंचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्य कर्म पार्थाचे करीतो असे. सारथी बाबा कसा? ड्रायव्हर भेटत नाही आम्हाला गाडीवर. आणि अर्जुनाला ड्रायव्हर कोण भेटला? रथाचा सारथी कोण भेटला? साक्षात मालक. मत भयात वाती वातोयम सुरेस्तपती मत भयात, मत भयात वर्षिती मेघो भन भुभाती मत भयात. त्याच्या सत्तेने सगळं सृष्टीमध्ये स्थित्यंतर होतं. त्या पर्वतरांगा त्याच्या सत्तेने स्थिर आहेत. वृक्षाला बहार येते, नाना प्रकारची फळं येतात, फुलं येतात, भूमी पिकते, ही त्या परमात्म्याची सत्ता. सूर्य स्थिर आहे, चंद्र स्थिर आहे, नाना प्रकारचे ग्रह गोलक ज्याच्या सत्तेने स्थिर आहे, ही ज्याची सत्ता. तो अर्जुनाचा ड्रायव्हर
काय सामर्थ्य आहे भक्तीमध्ये. ऐसा तू ब्रह्मांड किती सामर्थ्य आहे माहित आहे. ब्रह्मांडाचा धनी आहे. तुम्ही दामणगावला गेलो ना, आता तुमच्या मंदिरात कशा म्हणी लिहिलेले आहेत, मंदिरात काही सुंदर सात्विक म्हणी लिहिलेले आहेत. तुम्ही दामणगावला गेले तर दामणगावच्या मंदिरात म्हणी लिहिलेले आहेत प्रत्येक भिंतीवर घराघरावर. मुंगशाचे बोल पृथ्वीचे मोल. काय लिहिले? मुंगशाचे बोल पृथ्वीचे मोल. दुसरं, मी जेव्हा पेरणी करत असताना मुंगशाजी महाराजाचं ध्यान करतो. माझे एकदम माळावर हरभर आहे, एकदम माळावर. यावर्षी पेरणी करताना महाराजांचं ध्यान केलं. म्हणलं महाराज, तुमच्या शेतात तुमच्या गावामध्ये लिहिले मुंगशाचे बोल पृथ्वीचे मोल. आणि मुंगशा म्हणेल तर बरड्या जमिनीत काय उगेल? मोती उगेल, असं दामणगावात लिहिले. मी यावर्षी पेरणी करताना म्हटलं होतं मुंगशा म्हणेल तर बरड्या जमिनीत मोती उगेल. पेरणी करताना महाराजांचं ध्यान केलं. आता असं हरभर आहे माझ्या शेतामध्ये, कमीत कमी एकरी 5 पोते तरी नक्की होणार. बिन पाण्याचं कोरडवाहू हे मुंगशाचे बोल पृथ्वीचे मोल आहे. मुंगशा म्हणेल तर बरड्यात जमिनीत मोती उगेल. ब्रह्मांडाचा धनी आहे पण लहान. ओवाळो परम हंस मुंगसाजी राणा, आनंदी आनंद चरण हे कोणी म्हणा. ओवाळो परम हंस मुंगसाजी राणा. हे सामर्थ्य मला. तरीही बालक बनतो, तरीही लहान होतो, तरीही म्हणलं ते करतो देव. ही भक्तीचीच पावर आहे. म्हणून महाराज नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे पुढे कोडच उलगडत. आणखी देवाचं सामर्थ्य काय? महाराज म्हणतात संपूर्ण जगाला तारणहार आहे, संपूर्ण जगाला अन्न पुरवणारा तो एक. तोही यशोदेला भोजन मागतो. पृथ्वी किती सुंदर आहे. मला साथीला अशी माणसं पाहिजे. अशी माणसं असली तर कीर्तनकाराचं आयुष्य वाढते. कीर्तनकार लवकर मेला तर भजनेवर केस दाखल करायला पाहिजे. पहिल्याने भजने 7-8 कीर्तनात भजने पाहायचे मागचे, याच्या मागचे कोण होते, याच्या मागचे कोण होते. आणि ज्या गावात साधारण भजन झालं त्या भजनावर केस दाखल करायला पाहिजे. महाराज लवकर मरतात, भजने साधारण भेटले. आज काय साथे, अतिशय सुंदर महाराज वाजवतात, अतिशय सुंदर गाणारे तुमच्यासारखे ऐकणारे भेटले. हे महाराजाचं आयुष्य वाढत असते.
काही गावामध्ये 7 नसते, ती 7.5च असते. 7.5 पुरली शनिदेवाची. पण असे 7 माणसं असले की कीर्तन अतिशय आनंदाने करावं. फारच सुंदर आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, बाईला नवरा दारुडे भेटू नये आणि महाराजाला भजन्या भारुड्या भेटू नये. बाईला नवरा दारुड्या भेटणं, महाराजाला भजन्या भारुड्या भेटणं म्हणजे सारखं त्याला 3दा म्हणल्याशिवाय तलपच जात नाही. अरे महाराजात पर बनून जाते. पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे. संपूर्ण पृथ्वीचा विश्वंभर तो आहे. महाराज वर्णन शांत बसा. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. सगळ्यांचा अन्नाचा पोशिंदा कोण आहे? महाराजांनी एक प्रमाण म्हटलेलं आहे, पोषितो जगासी एकलाची. पहा लक्षात घ्या, लक्षपूर्वक आहे का? लक्षपूर्वक. एक वंजारी समाजाचे संत होऊन गेले. नाही, वामन भाऊ महाराज, भगवान बाबाच्या आधीचे संत वामन भाऊ महाराज संत होऊन गेले. तो किती लोकांच्या अन्नाची व्यवस्था करतो एक उदाहरण सांगतो आणि फार महत्वाचं तुम्हाला या अभंगाचं आकलनच होईल. फक्त पहिल्याने क्षमा मागतो की वंजारी शब्द तोंडातून काढला. साधू समुदायामध्ये जातीला किंमत नसते. साधू संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही. जे जातीपातीचं राजकारण करत असतील त्यांच्यासाठी स्पेशल नरक भगवंताने राखून ठेवलेला आहे. जातीपातीचं काय काम आहे? संप्रदाय आज भरपूर षडयंत्र चालू आहे. नसायला पाहिजेत माझ्या वारकरी संप्रदाय. माझी सगळी लेकरं पांडुरंगाचीच लेकरं आहेत. ती सगळी लेकरं आहेत, एकच आहेत आपण. आणि म्हणून जातीपाती नाही केल्या पाहिजे. ज्ञानोबारांनी वर्णन केलं, का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घापती अवचटे अग्नी माझी. वेगवेगळ्या प्रकारची लाकडं असतील पण अग्नीत गेल्यावर काय होते? अग्नीच होते. तशी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतील पण ज्यावेळेस देवाकडे जातात ना तर सगळे एकच होऊन जातो. आपण इथले सगळे सांगतो कोण्या जातीचे. ऐका, शांत बसा. हो शांत बसा. इथले सगळ्याची जात सांगू का? सगळे पांडुरंगाची लेकरं आहेत. हीच आपली जात आहे. इथे कोणीच कोण्या जातीचं नाही, सगळी देवाची लेकरं आहेत. आणि तोच देव आमचा मायबाप आहे महाराज. त्याला लय लेकरं आहेत त्याला. ही सगळी लेकरं त्याचीच आहेत. विठू माझा लेकुरवाळा त्याचीच लेकरं आहेत. आणि म्हणून काही लोक काय म्हणतात माहिती आहे का? हो बाकीचे देवाला किती उपचार असतात, मोठमोठाले कपडे असतात, तुमच्या पांडुरंगाला साधारण कपडे असतात लोक म्हणतात. तर आमचे गुरुवारी महाराज सांगायचे, लेकुरवाळ्या बाईनं कधी साधारण साडी घातली पाहिजे. कशी घातली पाहिजे साडी? साधारण घातली पाहिजे लेकुरवाळ्या बाईनं. ज्या बाईचे लेकरं मोठा झाले माझ्यासारखे त्या बाईनं 22,000ची साडी घातली गोर नाही. पण जी लेकुरवाडी आहे ना तिनं साडी केवढ्यात घेतली पाहिजे? 200, 250, 1000 रुपयात 4 साड्या आल्या पाहिजे. एखाद्यावर 5 आल्यात गोर नाही. तसे तर तुम्ही भाडीचे घेतच नाही. आणि गावात दुकानदार आला तर पळवल्याशिवाय राहत. दोरे घालू पाहिजे, बोटं घालू बोटं. मग कळालं बायाचं की बोटं घातल्यानं साड्या समजतात कशा आहेत. बरं झालो कीर्तनकार झालो, साड्या ऐकणार झालो असतो तर सगळ्या साड्या बाहेर पाडल्या असत्या. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा आमचा सामान्य स्थितीमध्ये राहतो. त्याची ही सगळी लेकरं आहेत म्हणून जातीपातीचा विचार करू नये अजिबात नाही. लेकरवाळ्या बाईनं कधीही साडी साधारण घातली पाहिजे. कारण तिच्या लेकरू कधी काय करत सांगता येत नाही. मी जुन्या काळात माझ्याकडे गाडी नव्हती, एसटी प्रवास करत होतो. एका बाईला 2 पोर होतं, राम्या आणि श्याम्या. आणि असं नेमका हिवाळा नव्हता, उन्हाळा नव्हता. त्याच्यामुळे अशी सर्दी होईल होती श्यामेले आणि रामेले. त्याच्या दोन्ही गंगा यमुना भरेलच होत्या. तर असं टायमिंग होतं त्याचं जसं काय समोर एक लोळी आत उडत आणि एक खाली उडत आहे. गंगा यमुना गंगा यमुना. जसं काय बरोबर मशीननं शिटिंग लावली त्याची अशी लोळ्या. कधी कधी खाली वरी दोन्ही सारखेच. ते दुसरं तर असं होतं की टायमिंगवर दोन्ही लोळ्या खाली करत जाय कधी कधी. ते फार आवली होतं.
आणि बाई विचारच करू लागली, आता याचा 100 पुसूच कशाला पुसू. तिची साडी फार भारीची होती, 5-6 हजाराची साडी होती. ती विचारच करू लागली, आता कोणाची यायला पुसू, यायच्या यायला पुसावं का नको, यायच्या यायला पुसावं, यायच्या कोणाला पुसाव कोणाला, पिवळे याच्यात सपाच तिथे पुसाव कशात. पण ती विचारच करू लागली. आली एसटी तेवढ्यात, एसटी आली बाबा. मग आता मी त्याच्यात एसटीत गबाळ्या आपल्या पिशवी घेऊन. ते म्हणे मा शेंबोड, ते म्हणे थांब जर सर वाट पाहा लागली. मी तिच्या साडीला काय पुसायची हिंमत येते. तेवढ्यात मी गेलो तिथं. ते म्हणे मा मला एसटीत बसायचं. ते म्हणे मामाचा हात धर. मामाचा हात धरायच्या निमित्त मा धोत्रात ते 100 पुसून मग मा हात धरायला लावला त्यानं. अरे बाबा, एसटीत गेलो, बसलो सीटावर, ते जिथं मांडीवर आला असं. तेवढ्या म्हणे मग ते दुसरं सगळ्या जागा भेटली, त्या रामेलीच जागा नाही भेटली. म्हणे मा मी कुठं बसलो म्हणे मामाची मांडीवर. तिनं उचललं मा मांडीवर बसलो. जसा श्याम्या बसला तसं थडगार लागलं मांडीले. मग पाहिलं काय राम्यान दुसरा तर कार्यक्रम नाही केला. पाहिला तर राम्याच्या नाकात 2ही गंगा यमुना भरेल होत्या ना. आता कसं काय नाही. मग खाली उठून राम्या पाहिला तर बापा राम्याचं सगळं मटेरियल मा धोत्राल होतं. मग मी तिला सांगितलं, माय तुला जर साडी एवढी भरवा वाटत नसेल तर लेकरं कशात केले ग. माझ्या धोत्राला काय ना कसं. आमच्या पांडुरंगाला माहिती आहे माझी लेकरं गोरगरीब आहे. कोणी भिल्ल, कोळी, आदिवासी, रानटी, रामोशी, कोण्याही जातीचे लेकरं. सगळ्याला नाही लेकराला चांगले कपडे भेटणार म्हणून पांडुरंग साध्या वस्त्रात राहतो. पण जातीपातीचा विषय गौण आहे. संप्रदायामध्ये मी एक उदाहरण सांगतो. वामन भाऊ नावाचे संत होऊन गेले वंजारी समाजामध्ये. जन्म झाला वामन भाऊचा आणि जन्म झाल्याबरोबर आई वारली असं कुणालाच होऊ नये, अजिबात होऊ नये. मी तर आप्पास्वामी महाराजांना विनंती करतो की आप्पास्वामी महाराज, कुणाचे आई वडील लवकर मरू देऊ नको. जास्त दिवस आई वडील पुरले पाहिजेत जन्माला. तेवढ्या बाबतीत आमचा शिवराज काय जुन्या काळातलं प्राप्तन असेल त्याचं लवकर कमी कालावधीमध्ये वडील वारले त्याचे, असं कुणाचंच होऊ नये. आप्पास्वामी महाराज जे झालं ते झालं. इथून पुढे असं करू नका. कुणाचे आई वडील लवकर हिरावून घेऊ नका. त्याचे आई वडील गेले त्याचा महाराज सगळ्यात दुःखाचा संसार असतो नाही का. आज मला आमच्या शिवराची आजी पाहिली, माझ्या आईचं ध्यान झालं. माझी आई कमी वयात गेली. तसंच कुंक होतं शिवराजच्या आजीसारखं, तसंच लुगडं, तसंच बांधा, तसंच शरीर तेवढंच गोरावान होता माझ्या आईचा. मला खूप आठवण झाली आज. आणि काही गोष्टी संसारात सादृश्य ज्ञानावर स्मृती होत असते आणि म्हणून माझी आई सारखी दिसते म्हणून मला आज ध्यान झालं. आज वामन भाऊ महाराजांची आई बालपणातच वारली. किती देव व्यवस्था करतो जगण्याची आपली, आणि तरी आपण उन्हाळपणा करतो, पुड्या खातो, मटण खातो, दारू पितो. असं करायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. कीर्तनात विक्षेप करतो, करायला नाही पाहिजे. भगवंत नेहमी शरीर नाही देते. वामन भाऊ महाराज बालपणामध्ये आई वारली. आजीच्या स्वाधीन लहान आजी रडू लागली. जवळ जाऊन देवघराजवळ जाऊन रडू लागली. आजीने सांगितलं म्हणे, पांडुरंगा अरे मला नेलं असतं तर चाललं असतं, याची माय का नेली तू. अरे याची माय जर जगली असती तर या लेकराला पाजलं तरी असतं. मी कुणाला पाजू आता या लेकराला. आणि मग लेकरू बाळणपणामध्ये आई वारली. म्हातारीने 80 वर्षाच्या म्हातारीनं गाईचं दूध आणलं पाहून आणि वामन भाऊला पाजलं. अरे म्हणे माय अशी जात असते की रात्री जरी भूक लागली तर रात्री पाजते. आता रात्री कोणाच्या गाईचं दूध आणू. आणि म्हणून खूप पश्चाताप झाला. आणि आजीने भगवंताचा दावा केला. रात्री भगवान स्वप्नात आले, सांगितलं म्हातारे तुला त्या ठिकाणी नक्कीच पाना फुटे, तू पाजत जा. आणि म्हातारीला पाना फुटला. लक्ष द्या कीर्तनात दिवशी कर्ज उठाला म्हातारीला पाना फुटला महाराज. 80 वर्षाच्या म्हातारीला ही संत वामन भाऊ महाराजांची शक्ती आहे. अरे वा. आज हिंगोलीहून येताना आमच्या गाडीतले माणसं काय म्हणा, चालायचं का बांगर साहेबांना भेटाय. खरंच सांगतो मला.
आमची माणसं सहज म्हणत चालायचं बांगर साहेबाला भेटायला. म्हणलं ते भेटायचं काय कठीण नाही गोष्ट, पण आपल्याला तर कीर्तनाची वेळ व्हायला लागली. पहा आप्पा स्वामी महाराजांना अशी कृपा केली. कोणा विषय कोणाचा सांगण्यात आला होता? कोणाचा सांगण्यात आला होता? वामन. संत वामन भाऊ महाराजांचा विषय सांगण्यात आलो ना. अशातच आमचे बांगर साहेब हजर झाले. दटाळ्या वाजव सर्व. 80 वर्षाच्या म्हातारी बाईला भगवान परमात्म्याने पाना फोडला आणि संत वामन भाऊ महादेवाचे अवतार संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांनी डंका. संत बंकट स्वामी महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि भक्ती ज्ञानाचा खेड्या पाड्यामध्ये वाडी वस्तीवर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की भगवान परमात्मा जगण्याची व्यवस्था करतो. काय म्हणे मज येते ठेवली विषय चालू होता की पृथ्वी जेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन झाली. सगळ्यांची भोजनाची व्यवस्था भगवान परमात्मा करतो. वामन भाऊ महाराजांची आई वारली म्हणजे व्यवस्था थांबवली नाही भगवंताने. जेव्हा दात नव्हते तेव्हा दूध दिलं भगवंताने, आणि जेव्हा दात आले तेव्हा अन्नाची निर्मिती केली. म्हणून पृथ्वी जेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. व्यापक भगवान परमात्मा होता तरी गवळणी त्याला कडेवर घेऊन फिरवत होत्या अभंगाच्या. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. खरंच कोडं कलर कळत नाही. महाराजात जर गुळ खातील येत नवल नाही, पण आमदार असताना गुळ खातात हे नवलच. आमदार असताना आता इथून पुढे ते कसं आहे की जन्माला आल्यावर बांगर साहेब नाव घेईल नाही, गर्भातले लेकर नाव घेतील की मला सोडवा. फार भयंकर परिस्थिती झाली, किती अन्याय अत्याचार झाला. शेजारी पाजारी भागवत असतात हिंगोलीच्या शेजारी, कोणाला ही सगळी माणसं निर्भयतेनं वागतात. आता त्यांना माहिती आहे जरी आमदार आपले नसतील पण तरी भैयाने एक फोन लावला, कोरोनाच्या कालखंड असेल काही असेल. आज सगळी महाराज लोक तर संतोष भैयाच्या महाराज या सत्तेने निर्भय वचनानं फिरतात. आम्हाला खात्री कुठेही गाडी आमची अडवली आणि एक फोन लागला ते साहेब आम्हाला त्यांच्या गाडीनं नेऊन पोहोचवते. हे कोडच महाराज एक नवलच आहे की एवढा मोठा मातब्बर नेता, सगळ्यांना हवा असणारा, म्हणजे तुमच्या मतदारसंघापुरताच नाही संपूर्ण महाराष्ट्राला, म्हणजे खरंच गादीवरून सांगतो भगवंताच्या. हिंगोली आल्याबरोबर आमच्या गाडीतले माणसं म्हणले का बांगर साहेबाला भेटायचं, या मांडी लावून बसले. ठीक आहे मग नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. भैयाला जायचंय ते गेले की चैतन्य जाईल कार्यक्रमात कीर्तनच आपण
उरक्त घ्यायचं आहे. देवादे देवा जगत्रय जीवा परीशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही काळात भगवान परमात्म्याने नाना प्रकारच्या खोड्या केल्या. नाना प्रकारच्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा जन्माला आला आणि जसे खोड्या म्हणजे भगवंताची गुण पासून तर आपलं समाप्त करायचं, कीर्तन समाप्त करायचं म्हणजे करत भाऊ गेले नाही इथून कीर्तनच गेलं, मग त्याच्यासोबतच हे आपल्याला समाप्त करायचं आहे. कारण एवढा मोठा माणूस गेला की कीर्तनाचं चैतन्य जात असते. मग त्याच्या चैतन्यासह आपल्याला इथे त्यांची उपस्थिती त्यांचाही सन्मान आपल्याला करायचा आहे. भगवान परमात्म्याच्या नाना प्रकारच्या खोड्या म्हणजे त्यांचे गुण आहेत. क्वचित दिव्यम क्वचित शौर्यम क्वचिदपि जराणे कापुरुषता क्वचित मृचनाच्युतम क्वचिदपि च वैकुंठ विभव. नाना प्रकारच्या खोड्या भगवंतांनी केल्या. यशोदेनं मात्र ताकीद दिली, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या आरतीहून गाडी पकडली सोडून देतं का नाही या खोड्याचे. पण कृष्णाच्या खोड्याने जगाचं कल्याण होतं. बांगर साहेबाच्या खोड्याने सुद्धा आज कल्याण आहे आपल्या सगळ्या लोकांचं. साहेब हा डॉक्टर औषधी उपचार बरोबर करत नाही. बांगर साहेबाला सांगत नाही बरोबर करतं का नाही, ही खोडीची ना या खोड्या सांगितल्या. कृष्णाच्या खोड्या नाहीत, बांगर साहेबाच्याच खोड्या आहेत. म्हणजे एक दोन केला की खोडी दिसताना खोडी दिसते, त्यांची भाषा वगैरे ही खोडी दिसते. पण कृष्णाच्या खोडीनं जगाचं कल्याण होत होतं. तसं बांगर साहेबाच्या त्या पूर्ण जसं राष्ट्राचं कल्याण होते तसं भगवान परमात्मा खोड्या करू लागला. पण आमदार साहेब आल्यामुळे देवाची खोडे जरा कमी झाले. मग उद्या जाई राहणार सवे घेऊन बोलताना कृष्ण भगवान परमात्मा गाई घेऊन राहणार करायला गेला. काम सारोनी सकळ अवधे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणून. आणि शिजुऱ्या सगळ्या शिजुऱ्या समोर आलेल्या होत्या आणि सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीत हात पार पडत आहे. जो काला चंद्रभागेच्या वाळवंटात झाला, जो काला गोदावरीच्या वाळवंटात झाला, जो काला महाराज सगळ्या वृंदावनाच्या वाळवंटात झाला, तोच काला भगवान परमात्मा आप्पास्वामी भगवंताच्या राजदरबारात करत आहे. अशी कार्यासाठी महाराष्ट्रातील सगळी धर्मधुरी मंडळी उपस्थित आहे. राजकीय क्षेत्रातील अतिशय उंचीचे आमदार बांगर साहेब आणि त्यांच्या टीमसह उपस्थित आहेत. एक श्लोक प्रमाणभूत करायचा, सेवा समाप्त करायची. बिभ्रत व्यानम जठरपटय शुंग वेत्रेचे कक्षे वामे पानोम श्रवण कौरंतात फलान्यंगुलेशु ख्रिस्टनमध्ये सोपरी सूर्योदय हास्य नर्व विषय स्वर्गे लोके मिश्री भुवजी यज्ञ भुगबाल गेले गोपाल कृष्ण भगवान की जय. सोहळ्यासाठी आमचे ओमप्रकाश गिरी बाबा सुद्धा उपस्थित आहेत. परिसरातील सगळ्यांचे चरणी विनम्र वंदनमस्तक होऊन वाणीला पूर्ण राम ज्ञानेश्वर जय जय विनय बाबा शिवकेला वरिले सुरे होतो सिंहाचे वरी हरे दोहे करे मुख पसारो तुका मने हाती दुकानी करूने दिलो तुका मने हाती दुकानी करूने दिलो हरे दोही करे मुख पसरो तुम्ही हरे दोही करे मुख पसरो निगडी तुका मने हाती दुकानी करूने दिलो तुका मने हाती दुकानी करूने दिलो कंठे धरला कृष्ण मने अवघा जमी